So today we are going to discuss the next form of energy, the next form of property, thermodynamic property, and this is thermodynamic property, internal energy. Internal energy is denoted by U or it is also denoted by E. E न पण डिनोट करू शकतो किंवा यू न पण काय करू शकतो तर डिनोट करू शकतो. समझ में आ रहा है? ई से भी डिनोट कर सकता है या फिर यू से भी डिनोट कर सकता है. सो एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी. जर मी एखादा मॅटर घेतला तर त्या मॅटरमध्ये वेगवेगळ्या फॉर्म ऑफ एनर्जी असतात. आता तुम्ही म्हणलं कोणते वेगवेगळे फॉर्म ऑफ एनर्जी? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, ट्रान्झिशन एनर्जी. ते वेगवेगळे फॉर्म्स ऑफ एनर्जी त्याला असोसिएटेड असतात एका सिंगल मॅटरला आणि ते काही कॉन्स्टंट राहत नाहीत बाळांनो, ते कंटिन्युअसली चेंजिंग असतात. ते कंटिन्युअसली आता हे ट्रान्सलेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, त्यानंतर ट्रान्सलेशनल, रोटेशनल, न्यूक्लिअर, ॲटॉमिक एनर्जी हे खूप खूप कमी असतात. ह्याला मेजर नाही केलं तरी पण चालतं, ऑलमोस्ट नाही करतो आपण. मग मोस्टली इंटरनल एनर्जी आपण इज इक्वल टू मेकॅनिकल एनर्जी घेतो, दॅट इज सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. पण जर मला परफेक्टली घ्यायचं असेल व्हॉट इज इंटरनल एनर्जी, तर ऍक्च्युली इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट नसतेच. इंटरनल एनर्जी कंटिन्युअसली चेंज होत असते, कारण रोटेट होणार आहेत ऍटम्स. ॲटॉमिक एनर्जी, त्यातली न्यूक्लिअर एनर्जी, ह्या सगळ्या गोष्टी काय होत जाणार आहेत तर चेंज होत जाणार आहेत कंटिन्युअसली. सो फक्त इंटरनल एनर्जी मी एका स्टेटची फाइंड करू शकत नाही. मग इनिशियल स्टेटची U1 आहे किंवा फायनल स्टेटची U2 आहे हे मी सांगू शकत नाही, पण चेंज इन इंटरनल एनर्जी सांगू शकते. डेल्टा यू सांगू शकते, किती चेंज झाला. काय सांगू शकते? किती चेंज झाला. परफेक्ट इनिशियल स्टेटला किती इंटरनल एनर्जी होती, फायनल स्टेटला किती इंटरनल एनर्जी होती हे सांगू शकत नाही. किंवा U1 टू U2 कसं चेंज झालं, काय झालं हे पण सांगू शकत नाही. म्हणजे तुमची इंटरनल एनर्जी ही पाथ फंक्शन नाहीये, ही स्टेट फंक्शन आहे. कसली फंक्शन आहे? कसली फंक्शन आहे? स्टेट फंक्शन. ठीक आहे. सो बघा, एव्हरी सबस्टन्स, दर सबस्टन्सला काही ना काहीतरी एनर्जी असते. एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ अ डेफिनाइट अमाउंट ऑफ energy. So this energy stored in a substance is called as internal energy. It is denoted by U. In some textbook तुम्हाला E पण दिसेल, थोड्या नोट्स मध्ये तुम्हाला E पण दिसेल इंटरनल एनर्जी म्हणजे. ठीक आहे. नाउ इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इज मेड अप ऑफ व्हॉट? कायनेटिक एनर्जी अँड ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ द सिस्टम. मी तुम्हाला काय म्हटलं, फक्त कायनेटिक एनर्जी आणि फक्त पोटेन्शियल एनर्जी नसते. त्या पार्टिकलची रोटेशनल एनर्जी, त्या पार्टिकलची न्यूक्लिअर एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी, येस, ॲटॉमिक एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, खूप साऱ्या एनर्जीज आहेत ज्या आपण आपल्याला माहित पण नाहीये. पण त्या सगळ्यां सम ऑफ ऑल ऑफ दिस एनर्जीज इज नथिंग बट व्हॉट? इंटरनल एनर्जी. त्यातली मेजरेबल कोणती आहे? पोटेन्शियल आणि कायनेटिक. सो द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इज मेड अप ऑफ कायनेटिक अँड एनर्जी ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. नाउ एज आय टोल्ड यू की इंटरनल एनर्जी परफेक्टली आपण एका स्टेटची फाइंड आउट करू शकत नाही, पण काय फाइंड करू शकतो? चेंज इन इंटरनल एनर्जी काय फाइंड करू शकतो. आणि इंटरनल एनर्जी हा कसला फंक्शन आहे तर स्टेट फंक्शन. कसला फंक्शन आहे? कसला फंक्शन आहे? स्टेट फंक्शन. सो द इंटरनल energy of a system is made up of kinetic energy and potential energies of individual particles of the system. So delta U is equals to काय येणार आहे तर U2 minus काय येणार आहे तर U1, where U1 and U2 are internal energies of a initial and final state respectively, and U is a state function. U is a कसला फंक्शन आहे? स्टेट. अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे क्वांटिटी चेंज झाली तर मॅग्निट्यूड काय होणार आहे? चेंज. क्वांटिटी चेंज झाली तर मॅग्निट्यूड चेंज. समझ में आ रहा है? यस और नो? नाउ दिस इज अप्लाइड. जसे ह्याचं इंटरनल एनर्जी चेंज इज युज्ड इन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. कशामध्ये वापरलाय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतं? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतं एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. समजते मी काय सांगते ते? ऐकून घ्या पहिला, मी बाकीचं पुढचं पण एक्सप्लेन करते तुम्हाला. मी काय म्हटलं तुम्हाला की इंटरनल एनर्जी हे आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सला यूज केलं जातं आणि
आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलंय ना. काय आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे? हा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हेच आपण यूज करू शकतो इथे. आता इथं बघा, हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता सिमिलरली आपण काय म्हणतो की एक कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये गॅस आहे ज्याचा आपण अभ्यास करणार आहे, गॅस अंडर स्टडी ज्याचा आपण अभ्यास करणार आहे. मग जर तुम्ही त्यामध्ये इंटरनल एनर्जी ऍड केला तर डेल्टा यू काय असणार आहे? प्लस. जर तुम्ही इंटरनल एनर्जी रिमूव्ह केला तर डेल्टा यू काय असणार आहे? मायनस. आता इंटरनल एनर्जी वाढणार कधी? कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी वाढणार कधी? जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवणार. काय वाढणार? टेम्परेचर वाढवणार. टेम्परेचर वाढला, हीट वाढली, दे विल स्टार्ट एक्साइटिंग मोर. सो कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. सो व्हॉट एव्हर युअर इंटरनल एनर्जी, इट इज मेन रिलेटेड टू टेम्परेचर अँड हीट. कोणाला रिलेटेड आहे? टेम्परेचर आणि हीट. जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, कायनेटिक एनर्जी वाढेल? कॉन्स्टंट आहे, नाही वाढणार. बिकॉज वी हॅव ऑलवेज सीन की टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? कायनेटिक एनर्जी. आणि मग ते कायनेटिक एनर्जी चेंज नाही झाली तर पोटेन्शियल एनर्जी चेंज व्हायचा संबंध येत नाही. बाकीच्या पण एनर्जी काय चेंज व्हायचा संबंध येत नाही. सो मी तुम्हाला काय सांगतेय की जेव्हा टेम्परेचर चेंज झालं तर तुमची इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे. जर तुमचं टेम्परेचर चेंज नाही झालं तर इंटरनल एनर्जी चेंज होणार नाही. आता त्यांनी कन्सिडर केले की सिस्टीम आहे, सिस्टीम मध्ये तुम्ही इंटरनल एनर्जी वाढवू पण शकताय, इंटरनल एनर्जी कमी पण करू शकताय, बट ऍट द कॉस्ट ऑफ चेंज इन टेम्परेचर. कोणाच्या कॉस्ट वरती? चेंज इन टेम्परेचर. किंवा तुम्ही हीट कॉन्स्टंट जर ठेवला तर मला हीट कॉन्स्टंट ठेवून मला जर म्हणजे म्हणतात ना, हीट मला जर कॉन्स्टंट ठेवायची असेल, काय ठेवायची असेल? हीट कॉन्स्टंट ठेवायची असेल, क्यू कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर ऍट दॅट टाइम मला टेम्परेचर चेंज करावं लागणार आहे. आणि टेम्परेचर चेंज केला तर इंटरनल एनर्जी पण काय होणार आहे? तर चेंज होणार आहे. काय चेंज होणार आहे? काय चेंज होणार आहे? इंटरनल एनर्जी. सो इथं बघा, अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, a transfer of energy as a heat or a work from the system would change its internal energy. काय चेंज करणार? Internal energy. Because internal energy is sum of all forms of energy. Because internal energy is a sum of all form of energy. So to know delta U, the energy supplied, म्हणजे त्याला म्हणजे डेल्टा यू काय आहे, किती आहे, वाढला का कमी झाला, ह्यासाठी आपल्याला माहित असायला पाहिजे की तुम्ही एनर्जी त्याला सप्लाय केलाय का तुम्ही त्याच्यापासून एनर्जी काय केलाय तर रिमूव्ह केलाय. सो द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम, जेव्हा तुम्ही एनर्जी सिस्टीमला ट्रान्सफर करताय बाय हिटिंग इट, बाय व्हॉट? मीन्स इनडायरेक्टली यू आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर बाय हिटिंग इट और परफॉर्मिंग वर्क ऑन इट, or performing it is added to the system. What is added to the system? Internal energy is added to the system. What is added to the system? फिर से एक बार सुनो. The energy transferred to the system by heating or by doing work on the system or by doing work on the, yes, or performing work on it is added to the system. Now the energy transferred from the system, एनर्जीला तुम्ही काय केला? ट्रान्सफर केला फ्रॉम द, म्हणजे एनर्जी कमी करताय तुम्ही सिस्टीमची बाय कूलिंग और बाय परफॉर्मिंग वर्क ऑन द सराउंडिंग. वर्क ऑन द सराउंडिंग, वर्क ऑफ एक्सपांशन, वर्क ऑन द सराउंडिंग, वर्क ऑफ एक्सपांशन, वर्क ऑन द सिस्टम, वर्क ऑफ कॉम्प्रेशन, वर्क ऑन द सिस्टम, वर्क ऑफ, so on the surrounding and it is removed from the system. आता बघा, the 30 kilojoule of heat supplied to the system, it would be added to the internal energy of the system आणि त्यामुळे डेल्टा यू किती असणार आहे तर 30 किलोजूल. समज में आ रहा है? नेक्स्ट बघा, if 20 kilojoule of work is done on the system, तरी पण वर्क डन ऑन द सिस्टम म्हणजे एनर्जी ऍड झाली सिस्टीमला. काय ऍड झाली सिस्टीमला? हा, सो इट इज ऍडेड टू द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. सो डेल्टा यू किती आलं तर 20 किलो जूल. किती आलं डेल्टा यू? समझ में आ रहा है? अभी नेक्स्ट केस देखो. सपोज की मी 10 किलोजूल ऑफ हीट रिलीज केली किंवा 15 किलोजूल ऑफ वर्क परफॉर्म केला ऑन द सराउंडिंग, म्हणजे दोन्ही केस मध्ये माझी एनर्जी बाहेर जातीये कारण मी सिस्टीम काम करते सराउंडिंग वरती, हा, किंवा हीट सप्लाय होतीये फ्रॉम द सिस्टम टू द
सराउंडिंग, दोन्ही केसमध्ये माझा डेल्टा यू निगेटिव्ह असणार आहे. काय निगेटिव्ह असणार आहे? येस. दिस क्वांटिटीज आर रिमूव्ड फ्रॉम द इंटरनल एनर्जी सिस्टीम. सो टोटल किती झालं? हे 10 मी रिमूव्ह केलं आणि हे 15 मी रिमूव्ह केलं. टोटल किती रिमूव्ह झालं? 25. टोटल किती रिमूव्ह झालं? 25. हे कन्सेप्ट समजतंय का? येस ऑर नो? मी ह्याच्या आधीच तुम्हाला एक पॉइंट सांगितला की ही जी इंटरनल एनर्जीची कन्सेप्ट आहे ही रिलेटेड कोणाला आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि आपण पहिला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. Energy can neither be created nor be destroyed, but it can be transferred from one form to another. ही बेसिक डेफिनेशन आहे. पण अजून खूप सारे डेफिनेशन्स आहेत की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण त्यामध्ये काय करू शकतो? सांगू शकतो. अजून एक डेफिनेशन काय आहे की आयसोलेटेड सिस्टीम असेल. कसली सिस्टीम आहे? हा, तर आयसोलेटेड सिस्टीमची एनर्जी वाढणार आहे का आयुष्यात कधी? आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय सांगा मला? हा, एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होत नाही सराउंडिंग बरोबर. मग हा, येस. सो जर आयसोलेटेड सिस्टीम आहे तर एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. आपण जर आपला युनिवर्स म्हटला तर युनिवर्स काय आहे? आयसोलेटेड सिस्टीम. युनिवर्स काय कन्सिडर करतो आपण? हा, मग म्हणून आपण म्हणतो की द एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. द एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. सो इथे बघा, द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स is simply the conversion of energy. According to this law, the total energy of system and surrounding remains constant. System आणि surrounding ची एनर्जी काय राहत असते? कॉन्स्टंट असते. When the system changes from an initial state to the final state, the law is stated in different ways. काय? एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. का युनिवर्सची एनर्जी रिमेन कॉन्स्टंट समजते का? कारण युनिवर्स इज अन आयसोलेटेड सिस्टीम. कसली सिस्टीम आहे? हा, मग जी काय एनर्जी आहे इथल्या इथंच कन्वर्ट होणार आहे. काय होणार आहे? कन्वर्ट. इथून बाहेर जायचा संबंध आहे नाही. ठीक आहे. द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जी इज रिलेटेड टू टेम्परेचर. If a system is isolated, there is no change in temperature. So if no change in temperature, then internal energy will also remains the same. Internal energy भी क्या रहेगा? Same रहेगा. ठीक है. हाँ, next. Energy is neither created nor destroyed and can only be converted from one form to another form. See, in the examination they ask you explain first law of thermodynamics or give the different definitions or different statements for the first law of thermodynamics. आता पहिले खूप होते, आता ते कट शॉर्ट करून 3च दिले त्यांनी. तिन्ही पाठ करायचे. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. The total internal energy of an isolated system is constant. Energy is neither created nor destroyed and can only be converted from one form to another form. And this all are equivalent statement. हे सगळे कसले स्टेटमेंट आहेत? तर इक्विव्हॅलेंट काय आहेत? तर स्टेटमेंट्स आहेत. आता इथं बघा, जर मी मॅथमॅटिकल स्टेटमेंट बद्दल विचार केला, ह्याच्या कशाबद्दल विचार केला? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या मॅथमॅटिकल स्टेटमेंट बद्दल विचार केला. सो मॅथमॅटिकल फॉर्म तुम्हाला म्हटलं की राईट डाऊन द मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असते? इन द फॉर्म ऑफ और इन द टर्म्स ऑफ इंटरनल एनर्जी. द चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज म्हणजे इथे इन्क्रीज. डेल्टा यू प्लस आहे. काय आहे डेल्टा यू? डेल्टा यू काय आहे? प्लस. The increase in internal energy is the sum of heat absorbed by the system. Heat absorbed by the system
and work done on the system, work done on the system by the surrounding. Work done. This is the mathematical equation for the first law of thermodynamics. क्या है mathematical equation for the first law of thermodynamics? The increase in internal energy is the sum of heat added to the system and work done on the system. Work done by the surrounding म्हणजे work of compression. Work done on the system by the surrounding. समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? आपल्याला विचारलं what is the mathematical statement for first law of thermodynamics? Mathematical statement for first law of thermodynamics is this. सोप्या भाषेत तुम्हाला लिहून दिलेलं आहे. A system exchange energy with its surrounding either by transfer of heat or by doing work. एक तर हीट सिस्टीम टू सराउंडिंग जाते किंवा सराउंडिंग टू सिस्टीम. सिस्टीम टू सराउंडिंग हीट जात असेल तर निगेटिव्ह असते आणि सराउंडिंग टू सिस्टीम हीट येत असेल तर पॉझिटिव्ह असते. वर्क डन ऑन द सिस्टीम असेल तर वर्क पॉझिटिव्ह असते. वर्क डन बाय द सिस्टीम असेल तर वर्क निगेटिव्ह असते. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? ठीक. So an energy supplied to the system increases its internal energy. जर मी एनर्जी सिस्टीमला सप्लाय केली तर माझी इंटरनल एनर्जी काय होणार आहे? वाढणार आहे. येस और नो? येस, बिकॉज इंटरनल एनर्जी इज वन. इट इज अ सम ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ एनर्जी. इट इज अ सम ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ एनर्जी. On the other hand, removal of heat or work from the system would decrease its internal energy. Now what? Suppose Q is the heat supplied to the system. Q एवढी अमाउंट ऑफ हीट तुम्ही सप्लाय केला आणि वर्क पण सिस्टीम वरती केला तुम्ही. वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. मग दोन्ही केसमध्ये एनर्जी सप्लाय झाली. कोणाला सप्लाय झाली? सिस्टीमला. एनर्जी जर सिस्टीमला सप्लाय झाली तर इंटरनल एनर्जी वाढणार. चेंज इन इंटरनल एनर्जी वाढणार. चेंज इन इंटरनल एनर्जी वाढणार. So suppose Q is the heat supplied to the system and work done on the system. Work done on the system by the surrounding. Work done on the system by the surrounding. The internal energy of the system would increase. Internal energy system ची काय होणार आहे? Increase. Next. So increase in internal energy of system. This first law of thermodynamics चा mathematical formulation. Mathematical formulation of first law of thermodynamics क्या है? Increase in internal energy is the sum of heat supplied to the system and work done on the system by the surrounding. And work done on the system by the surrounding. समझ में आ रहा है? Yes or no? So increase in internal energy of system is equal to the sum of the quantities of heat supplied to the system and amount of work done on the system, that is delta U is equals to Q plus W. बाळांनो मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय Q हा कॅपिटल नाही लिहिला जात. मोस्टली Q हा स्मॉल ही लिहिला जातो. जर तुम्ही कोणतीही दुसरी पब्लिकेशनचे बुक बघितला किंवा जेई किंवा नीट किंवा सीईटी साठी जेई नीट साठी जर बुक बघितला तुम्हाला Q स्मॉल दिसते. समजतंय? ओके. नाउ where delta U is an increase in internal energy आणि ह्याचं स्मॉल चेंज जर आपण बघितलं, इट इज अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो फॉर इन्फानाइट स्मॉल चेंजेस साठी du इज इक्वल्स टू काय असते तर dq प्लस काय असते तर dw. And this what I am going to discuss right now is very interesting point and which has been or which is been asked for examinations again and again. For different processes, what is the relation of first law of thermodynamics? Mathematical इक्वेशन जो आहे, कोण आहे मॅथमॅटिकल इक्वेशन? डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस काय आहे डब्ल्यू. तर ह्या मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये काय काय चेंजेस येतात जर वेगवेगळ्या प्रोसेसेस असतील तर. ठीक आहे. सगळ्यात पहिली प्रोसेस कोणती करूया आपण? पहिला फॉर आयसोथर्मल प्रोसेस. फॉर विच प्रोसेस? फॉर आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेसला डेल्टा टी 0 आहे. बाळांनो टेम्परेचर मध्ये चेंजच होत नाहीये.
म्हणजे कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज होणारच नाही. आणि आपण आत्ताच म्हटलं की इंटरनल एनर्जी म्हणजे सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. पण त्याच्या आधीही मी तुम्हाला सांगितलं की फक्त कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी नसते. रोटेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, अजून मी सांगणार आहे व्हायब्रेशनल एनर्जी, अशी कोणती एनर्जी राहिली असेल. पण ते सगळे डिपेंड करतात कशावरती, तर टेम्परेचरवरती. जर तुमचा डेल्टा टी 0 आहे, काय 0 आहे? हा, जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, डेल्टा टी 0 आहे, तर इंटरनल एनर्जी चेंज पण 0च असतं, एवढं लक्षात ठेवा. आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा टी 0 आहे, चेंज इन टेम्परेचर 0 आहे. टेम्परेचर चेंज झालं तर इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. मग इथं अप्लाय केला, डेल्टा यू इज इक्वल्स टू काय होतं, तर क्यू प्लस काय आहे, तर डब्ल्यू. सो डेल्टा यू काय आहे, 0. सो 0 इज इक्वल्स टू क्यू प्लस काय आहे, तर डब्ल्यू. मग इथं बघा, क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू एक केस येऊ शकते, किंवा और मायनस क्यू इज इक्वल्स टू काय येऊ शकते, तर डब्ल्यू. हे दोन्ही कंडिशन जर तुम्ही बघितला, मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलेलं होतं, हीट टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, इंटरनल एनर्जी 0 आहे, मग वर्क डन कसं होणार आहे? वर्क डन होणार आहे ऍट द कॉस्ट ऑफ एक्सचेंज ऑफ हीट, कारण त्यावेळी हीट 0 नसणार आहे, हीट चेंज होणार. Q is not equals to 0. For isothermal process, delta T 0 आहे, delta U 0 आहे, but Q is not equals to 0. मग तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार इथं ऍट द कॉस्ट ऑफ एक्सचेंज ऑफ हीट, ऍट अ कॉस्ट ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. आता ही स्टेटमेंट सांगू शकताय मॅथमॅटिकल, ही स्टेटमेंट सांगू शकताय आयसोथर्मल प्रोसेसची, ह्या स्टेटमेंटला एक्सप्लेन करू शकताय. इफ द हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम, जर तुम्ही हीट कोणाला सप्लाय केला, इफ द हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. विचारतात अशी कोणती प्रोसेस आहे की ज्यावेळी तुम्ही हीट सप्लाय करताय आणि हीट सप्लाय केल्यामुळे वर्क डन होतो सिस्टीम सराउंडिंग, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, आयसोथर्मल प्रोसेस. हे बघा की क्यू आणि मायनस डब्ल्यू आहे ना, क्यू पॉझिटिव्ह आहे आणि डब्ल्यू काय आहे, तर निगेटिव्ह. ह्याचं मिनिंग काय आहे, जेव्हा मी हीट सप्लाय केली सिस्टीमला, तर वर्क डन झाला बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, निगेटिव्ह. हे स्टेटमेंट्स आहेत, हे सीईटीला विचारतात. हा, आणि ह्या स्टेटमेंटला इफ हीट इज रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम, देन वर्क इज डन ऑन सिस्टीम by the surrounding. These statements are true for which process? These statements are true for which process? समझ में आ रहा है? Yes or no? अभी विचारतात की for what condition this statement is true? कि you are applying heat or you are supplying the heat and work is done on the system by the surrounding, means your Q is positive and W is negative. Q is positive and W is negative for isothermal process. For which process? समझ में आ रहा है? Yes or no? Okay. Next, for isothermal process नंतर ना next one is for, ठीक है, adiabatic process. Adiabatic process ला no exchange of heat. Q is constant, so your Q is 0. What is 0? Q. Sorry, small q लिहिला, actually big Q. आपण Q big Q घेतलाय ना, capital Q घेतलाय. Q is equals to 0. For adiabatic process Q is 0. Q 0 आहे ना, तर डेल्टा U इज इक्वल्स टू Q प्लस काय असते, तर W. सो डेल्टा U इज इक्वल्स टू काय असते, तर W. कारण Q काय आहे, तर 0. पण ह्या केसला बाळांनो डेल्टा T इज नॉट इक्वल्स टू 0 अँड डेल्टा U इज ऑल्सो नॉट इक्वल्स टू 0. तुमचं हीट कॉन्स्टंट असेल तर जे काय एक्सचेंज होणार सिस्टीम टू सराउंडिंग, ते ऍट द कॉस्ट ऑफ चेंज इन टेम्परेचर होणार. ऍट द कॉस्ट ऑफ टेम्परेचर चेंज होणे म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज होणे. टेम्परेचर चेंज होणे म्हणजे, हा, जर
इन्क्रीज इन ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. तर इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी कधी होते? इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी जेव्हा वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय इटसेल्फ. कारण क्यू पॉझिटिव्ह आहे, सॉरी क्यू नाही, डब्ल्यू काय आहे तर पॉझिटिव्ह आहे. काय पॉझिटिव्ह आहे? काय पॉझिटिव्ह आहे? डब्ल्यू. काय म्हटलं मी तुम्हाला? डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यू. कधी? क्यू झिरो आहे त्यावेळी. मग हीट म्हणजे काय म्हणतात, इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली ना. सो इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इज इक्वॅलेंट टू वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. नेक्स्ट 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 नेक्स्ट. आता असं पण असू शकतं ना, मायनस डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. हे पण पॉसिबल आहे ना. जर मला काय करायची आहे, इंटरनल एनर्जी काय झाली? डिक्रीज झाली. काय डिक्रीज झाली? तर वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंड. डेल्टा यू पण नेगेटिव्ह आहे, डब्ल्यू पण काय आहे? नेगेटिव्ह. पण एक हे लक्षात घ्या काय स्टेटमेंट्स काय, की क्यू जर झिरो असेल तर तुमचा डेल्टा टी काय नसतंय? झिरो नसतंय. आणि डेल्टा यू पण काय नसतंय तर झिरो नसतंय. कारण तुमचं हीट कॉन्स्टंट ठेवण्यासाठी, काय कॉन्स्टंट ठेवण्यासाठी? हीट कॉन्स्टंट ठेवण्यासाठी टेम्परेचर वाढतंय, कमी होते. आणि जर टेम्परेचर वाढला, कमी झाला, तर इंटरनल एनर्जी वाढणार आणि कमी होणार. समजते? उलटे आहेत हे एक दुसऱ्याचे. काय आहेत एक दुसऱ्याचे? उलटे, म्हणजे सपोर्ट करणार आहेत. टेम्परेचर कॉन्स्टंट करण्यासाठी हीट एक्सचेंज होत होती सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, आणि हीट कॉन्स्टंट ठेवण्यासाठी टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होते. काय इन्क्रीज डिक्रीज होते? काय इन्क्रीज डिक्रीज होते? टेम्परेचर. ठीक आहे. नेक्स्ट कोणती प्रोसेस आहे? आयसोबॅरिक process. So when we are talking about isobaric process, pressure is constant. डेल्टा पी झिरो असते बाळांनो, पण पी एक्सटर्नल म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर जर आपण म्हटला तर तो कॉन्स्टंट असतो, तो झिरो नसतो. चेंज झिरो आहे, नो डाऊट. काय झिरो आहे? काय झिरो आहे? चेंज झिरो आहे. पण प्रेशर हा कायम काय आहे तर डेल्टा पी झिरो आहे, पण पी फक्त काय आहे तर कॉन्स्टंट. हे तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला कसं अप्लाय करणार? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कसा असतो? डेल्टा यू इज इक्वल्स टू काय असते तर क्यू प्लस काय असते तर डब्ल्यू, आणि क्यू प्लस डब्ल्यू, डब्ल्यू काय असते तर मायनस पी डेल्टा काय असते तर व्ही. सो इथं काय येणार आहे? क्यू पी लिहिणार मी आता. काय लिहिणार? क्यूपी. क्यूपी म्हणजे हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, मायनस पी डेल्टा काय येणार आहे तर व्ही इज इक्वल्स टू डेल्टा यू. समज में आ रहा है? आता मायनस पी डेल्टा व्ही इथं शिफ्ट केला तर काय होणार आहे तर प्लस पी डेल्टा व्ही होणार आहे. सो डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही इज इक्वल्स टू हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, इज इक्वल्स टू हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आपण पुढे शिकायचंय हे सेम स्टेटमेंट. हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल्स टू चेंज इन एन्थाल्पी येते बाळांनो. कारण ह्या पुढचा पॉइंट आपण एन्थाल्पी डिस्कस करणार आहे ना. आपल्याला एन्थाल्पी मध्ये काय दिसतंय की डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस काय असते तर पी डेल्टा व्ही. मला सांगा, मी ह्याला इक्वेशन 1 म्हणते आणि ह्याला मी इक्वेशन 2 म्हणते, ह्या दोघांचं काय सेम आहे सांगा मला? ह्याचा RHS आणि त्याचा LHS, सॉरी ह्याचा LHS आणि त्याचा सेम आहे ना. मग त्या दोघांची पण LHS RHS काय असणार आहे? सेम. That is QP is equals to delta H. Heat content, मी काय सांगितलं लक्ष देऊन ऐका. Heat content at constant pressure. Heat content at constant what? Constant what? Yes. Heat content at constant pressure is equals to काय असते तर डेल्टा एच, दॅट इज चेंज इन एन्थाल्पी. जर तुम्हाला म्हटलं हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर, काय म्हटलं? काय म्हटलं? हीट ऑफ रिएक्शन ऍट काय म्हटलं? कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे तुम्हाला काय दिले सांगा? हीट कंटेंट म्हणजे हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे तुम्हाला चेंज इन एन्थाल्पी दिले.
कधी कधी तुम्हाला डायरेक्टली चेंज इन एन्थाल्पी देत नाहीत, तुम्हाला म्हणतात की हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर आहे. मग हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय असते? चेंज इन एन्थाल्पी. काय असते? काय असते? चेंज इन एन्थाल्पी. समजते इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. नेक्स्ट आयसो बॅरिक नंतर नेक्स्ट प्रोसेस कोणती असते तर आयसोकोरिक प्रोसेस. आयसोबॅरिक नंतर नेक्स्ट कोणती प्रोसेस आहे तर आयसोकोरिक प्रोसेस. तर मला सांगा बाळांनो, आयसोकोरिक प्रोसेस साठी चेंज इन व्हॉल्यूम काय असते तर 0. व्ही कॉन्स्टंट असते. V1 इज इक्वल्स टू V2 इज इक्वल्स टू V असते. आयसोकोरिक प्रोसेसला V1 इज इक्वल्स टू V2 इज इक्वल्स टू V असते. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा V V2 मायनस V1 काय येणार आहे? 0. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणते? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणते डेल्टा U इज इक्वल्स टू Q प्लस काय असते तर W असते. इज इक्वल्स टू Q प्लस W म्हणजे काय येणार आहे तर मायनस P डेल्टा काय येणार आहे तर V. सो Q मायनस काय येणार आहे तर P डेल्टा V. मायनस P डेल्टा V. आता विषयच हार्ड असा आहे की इथं 0च येणार ना चेंज इन व्हॉल्यूम, कारण डेल्टा V 0 आहे तुमचा. मग P डेल्टा V काय येणार आहे? सो डेल्टा U इज इक्वल्स टू काय येणार आहे? Q. आता मी इथं काय म्हणणार? QV म्हणणार. काय म्हणणार? QV. हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. फक्त Q नाही. हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी. हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल्स टू काय येणार आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे इथं 2 लक्षात घ्या. इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स 2 लक्षात घ्या. हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे कोण असते? QP. आणि QP इज इक्वल्स टू काय असते तर चेंज इन एन्थाल्पी. QP इज इक्वल्स टू काय असते? QP इज इक्वल्स टू काय असते? चेंज इन एन्थाल्पी असते. सिमिलरली हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे QV. आणि QV इज इक्वल्स टू काय असते तर चेंज इन इंटरनल एनर्जी. What is the mathematical equation for the first law of thermodynamics and how it is applied for different processes? 3 मार्काला प्रश्न येतो. किती मार्काला प्रश्न येतो? 3. आणि हे सगळं अपेक्षित आहे लिहायला. त्या समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? चल हेडिंग टाका. जरा मी काय सांगते बघ, की जे हीट आहे फक्त Q जर म्हटलं, फक्त Q is a path function, it is not a state function. But heat content at constant volume and heat content at constant pressure. Heat content at constant volume म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी असते आणि हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे चेंज इन काय असते तर एन्थाल्पी असते. तर ते दोन्ही स्टेट फंक्शन आहेत. फक्त हीट स्टेट फंक्शन नाहीये, पाथ फंक्शन आहे. फक्त हीट स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन आहे. पण हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे चेंज इन एन्थाल्पी. हे सगळे कसले फंक्शन्स आहेत तर स्टेट फंक्शन्स आहेत. कसले फंक्शन्स आहेत? कसले फंक्शन्स आहेत? स्टेट फंक्शन्स. So now next property of thermodynamics we are going to discuss is enthalpy. The next property of thermodynamics we are going to discuss is enthalpy. Enthalpy is denoted by the capital H. Enthalpy is denoted by the letter capital H. Again, enthalpy is a state function and extensive property.
इट इज अ स्टेट फंक्शन अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, क्वांटिटी चेंज झाली तर एन्थाल्पी काय होणार आहे, तर चेंज होणार आहे. क्वांटिटी चेंज झाली तर एन्थाल्पी काय होणार आहे, तर चेंज होणार आहे. परत एन्थाल्पीची जर डेफिनेशन बघितलं तुम्ही, काय बघितला, एन्थाल्पीची जी डेफिनेशन, एन्थाल्पीची डेफिनेशन आहे, एन्थाल्पी इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी, सम हा ऍडिशन, कोणाचं ऍडिशन, इंटरनल एनर्जीचा आणि प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम, प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम. Enthalpy is defined as the sum of internal energy and product. कोणाचं प्रोडक्ट, प्रेशर व्हॉल्यूमचा प्रोडक्ट. आता ह्यात बघितला तर प्रेशर व्हॉल्यूम स्टेट फंक्शन आहे, एन्थाल्पी पण इंटरनल एनर्जी पण स्टेट फंक्शन आहे, तर एन्थाल्पी पण काय असणार आहे, तर स्टेट फंक्शन. समजते का, एन्थाल्पी स्टेट फंक्शन आली कारण ती ज्या क्वांटिटीजवर डिपेंड करते ते सगळे कसले फंक्शन्स आहेत, तर स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन आहे म्हणजे मला फक्त डिफरन्स फाइंड करू शकते मी त्याचा, ऍट परफेक्ट व्हॅल्यू मी फाइंड करू शकत नाही. समजते का मी काय सांगितलं, H1 H2 किती आहे परफेक्टली सांगू शकत नाही, पण डेल्टा H फाइंड करू शकते. आता कन्सिडर करा फॉर इनिशियल स्टेट, फॉर इनिशियल स्टेट, फॉर इनिशियल स्टेट एन्थाल्पी H1 इज इक्वल्स टू काय होती, तर इंटरनल एनर्जी U1 प्लस प्रेशर V1 आणि व्हॉल्यूम काय होतं, तर V1 इनिशियली. ठीक आहे. फायनल स्टेट, कसलं स्टेट आहे, फायनल स्टेट. फायनल स्टेटला H2 इज इक्वल्स टू काय येणार आहे, तर U2 प्लस काय येणार आहे, तर P2 V2. मग मी काय म्हटलं तुम्हाला, एन्थाल्पी इज अ विच फंक्शन, स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे मला इनिशियल आणि फायनल माहित आहे आणि त्याचा डिफरन्स मी फाइंड करू शकते, चेंज इन एन्थाल्पी फाइंड करू शकते. सो चेंज इन एन्थाल्पी कसं फाइंड करणार आहे, डेल्टा H इज इक्वल्स टू H2 मायनस काय येणार आहे, तर H1. मग H2 म्हणजे काय असते, H2 म्हणजे काय असते, H2 म्हणजे U2 प्लस काय आहे, तर P2 V2 मायनस H1 म्हणजे काय आहे, U1 प्लस काय आहे, तर P1 आणि V1. सो इथं काय येणार आहे, U2 मायनस U1 प्लस इन ब्रॅकेट P2 V2 मायनस P1 V1. ठीक आहे. सो U2 मायनस U1 इज व्हॉट, डेल्टा U. ओके. प्लस इथं काय आहे, तर P2 V2 minus P1 V1. See, whatever the reaction is occurring, the reaction is occurring under constant external pressure. ऍटमॉस्फेरिक प्रेशरला घडते, जे काही हे प्रोसेस घडते ही कुठं घडते, ऍटमॉस्फेरिक प्रेशरला. म्हणजे तुमचा प्रेशर चेंज होत नाहीये. सो इथं काय म्हणूया, वॉट एव्हर रिएक्शन इज ऑकरिंग, इट इज ऑकरिंग ऍट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, दॅट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. So consider your P, whatever it is an atmospheric pressure. So P is equals to P1 P2 जर झालं तर इथं काय येणार आहे, डेल्टा H is equals to डेल्टा U प्लस P V2 मायनस P V1. मग P कॉमन काढणार, काय कॉमन काढणार, P. सो इथं काय येणार आहे, डेल्टा U प्लस P डेल्टा V, V2 मायनस V1. Hence डेल्टा H change in enthalpy is equal to change in internal energy plus pressure volume work. बाळांनो, change in enthalpy, heat content at constant pressure. Change in internal energy, heat content at constant volume. Plus काय येते तर P डेल्टा V, V हा, किंवा ह्याला असंही लिहू शकते ना मी, डेल्टा H डेल्टा H मायनस डेल्टा U इज इक्वल्स टू काय येणार आहे, तर P डेल्टा. असं पण लिहू शकते ना. एक्झामला क्वेश्चन येतं, ऑब्टेन एन एक्सप्रेशन विच एक्सप्लेन्स डेल्टा H मायनस डेल्टा U इज इक्वल्स टू P डेल्टा V. हा नॉर्मल, जिथं तुम्हाला रिलेशन डेल्टा H मायनस डेल्टा U इज इक्वल्स टू P डेल्टा V म्हणजे मुद्दाम सांगितले तसं, कारण तुमच्या डोक्यात काय असते, डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस काय असते, तर P डेल्टा V. डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P डेल्टा V लाच मॉडर्नाइज केले, डेल्टा H मायनस डेल्टा U इज इक्वल्स टू P डेल्टा. दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस इज द फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. आता हे जर सेम एखाद्या केमिकल रिएक्शनला होतंय आणि ती केमिकल रिएक्शन कोणत्या स्टेटमध्ये घडतीये,
गॅशियस स्टेटमध्ये. कोणत्या स्टेटमध्ये घडतीये? कोणत्या स्टेटमध्ये घडतीये? गॅशियस स्टेट. तर त्यावेळी मी नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करणार त्याचे. काय कन्सिडर करणार? त्या गॅसचे नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करणार. मला बघा N2 + 3H2 gives 2NH3. N2 1 मोल आहे, H2 3 मोल आहे आणि NH3 2 मोल फॉर्म झाले. म्हणजे मला नंबर ऑफ मोल्स इझिली माहित होतात, डेल्टा N माहित होतो इझिली. त्यामुळे जर ही सेम, हे जे काही इक्वेशन आहे हे सेम जर मला केमिकल रिॲक्शन साठी अप्लाय करायचं असेल तर त्यावेळी मी एक इक्वेशन डोक्यात घेणार आहे की मला असं माहित आहे की आयडियल गॅस इक्वेशन म्हणते PV = काय असते तर nRT. सो P डेल्टा V = काय असू शकते तर डेल्टा nRT. पण त्यासाठी एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेस थ्रू आपण जाऊया. त्या प्रोसेस थ्रू आपण काय करूया? जाऊया. पहिला हे समजलं का सांगा मला? हे समजलं काय काय लिहिलंय ते? ठीक. आता एन्थाल्पीला अजून एक एन्थाल्पी इज ऑल्सो स्टेटेड ॲज हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. पण एक लक्षात घ्या, ही हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम आहे पण ऍट कॉन्स्टंट प्रेशर. हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम आहे पण कधी? ऍट कॉन्स्टंट प्रेशर. नाउ consider the reaction is occurring for any gaseous, say consider a reaction is occurring as this: AA plus BB reversibly gives CC plus काय आहे तर DB. ही रिॲक्शन घडते. इथं थोड्या गोष्टी लक्षात घ्या की जर ही रिॲक्शन लिक्विड स्टेट मध्ये असेल, म्हणजे हे जे काही रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट आहेत हे लिक्विड स्टेट मध्ये आहेत, किंवा हे जर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कोणत्या स्टेट मध्ये आहेत तर सॉलिड स्टेट मध्ये आहेत, तर त्यावेळी कधीही रिॲक्शन घडताना जर लिक्विड किंवा सॉलिड स्टेट असेल तर चेंज इन व्हॉल्यूम नेग्लिजिबल असते. सॉलिडला तर आपण व्हॉल्यूम कन्सिडर करू शकत नाही, पण लिक्विड जरी कन्सिडर केला तर लिक्विडचं व्हॉल्यूम काय असतंय? लिक्विडला व्हॉल्यूम काय असतंय? नेग्लिजिबल. लिक्विडला व्हॉल्यूम काय असतंय? नेग्लिजिबल. आपल्याकडे इक्वेशन काय आहे? डेल्टा H = डेल्टा U प्लस काय तर P डेल्टा V. For a reaction occurring in a solid or a liquid phase, डेल्टा V आपण काय कन्सिडर करतो? चेन 0, कारण चेंज इन व्हॉल्यूम इज नेग्लिजिबल. What is negligible? What is negligible? What is negligible? What is negligible बाळांनो? चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम जर नेग्लिजिबल आहे तर आपण V1 आणि V2 काय कन्सिडर करतो? सेमच कन्सिडर करतो. सो त्या कंडिशनला तुमचा P डेल्टा V काय येणार आहे? चेंज इन व्हॉल्यूम नेग्लिजिबल जर मी कन्सिडर करते, म्हणजे व्हॉल्यूम काय चेंज झाला नाही कन्सिडर करते, तर डेल्टा V 0 झाला ना. सो अंडर दॅट कंडिशन डेल्टा H = काय असते तर डेल्टा U. फॉर अ रिॲक्शन ऑकरिंग इन अ सॉलिड और अ लिक्विड स्टेट, change in volume is negligible. For a reaction occurring in a, yes बोला, for the reaction occurring in a solid or a liquid state, the change in volume is negligible. So under that condition delta H = delta U. तुम्हाला क्वेश्चन इथं विचारतात, अंडर व्हॉट कंडिशन डेल्टा H = डेल्टा U. पहिली कंडिशन काय आहे? इफ अ रिॲक्शन इज ऑकरिंग इन अ, yes, if a reaction is occurring in a solid or liquid state, change in volume is negligible. So that condition ला तुमचा डेल्टा H = काय असणार आहे तर डेल्टा U असणार आहे. समजतंय इथपर्यंत? yes or no? आता for a gas phase reaction, मला माहित आहे PV = काय असते तर nRT. PV = काय असते? PV = काय असते? nRT. सो इथं काय असणार आहे? PV1 = काय असणार आहे? N1RT आणि PV2 = काय असणार आहे? N2RT. ठीक आहे. मला काय माहित आहे? मला माहित आहे एन्थाल्पी डेल्टा H = डेल्टा U प्लस P डेल्टा काय येणार आहे तर
V. सो इथं काय येणार आहे डेल्टा U प्लस P V2 मायनस काय येणार आहे तर V1. सो इथं काय येणार आहे डेल्टा U प्लस PV2 मायनस PV काय येणार आहे तर 1. आता PV2 च्या जागी काय लिहिणार आहे सॉरी PV2 च्या जागी N2RT आणि PV1 च्या जागी N1RT. सो इथं काय येणार आहे डेल्टा U प्लस N2RT मायनस N1RT. सो इथं काय येणार आहे डेल्टा U प्लस N2 मायनस N1RT. सो इथं काय येणार आहे इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस डेल्टा NRT. डेल्टा U प्लस डेल्टा RT is equals to delta H. So in this condition, if a reaction is occurring in a gaseous state, and your number of moles N1 is equals to काय आहे तर N2 आहे. N1 is equals to काय आहे तर त्या केस मध्ये तुमचा डेल्टा N काय असणार आहे मग डेल्टा N 0 असेल तर डेल्टा H is equals to काय येणार आहे तर डेल्टा U. आता रिएक्शन गॅशियस स्टेट मध्ये होती आहे आणि व्हॉल्यूम सेम आहे म्हणजे तुमचं काय आहे की V1 इज इक्वल्स टू काय आहे तर V2. तर त्या केस मध्ये पण डेल्टा V काय असणार आहे तर 0 आणि त्या केस मध्ये ही तुमचा डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U. दिस इज व्हेरी फेवरेट क्वेश्चन फॉर द एग्जाम्स. अंडर व्हाट कंडिशन डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U और एक्सप्रेस द इक्वेशन दिस इक्वेशन given expression for enthalpy derivation. Enthalpy derivation चा expression द्या for gaseous reaction. For which reaction? For which reaction? Gaseous. Gaseous reaction म्हणजे तुमचा delta U is equals to delta NRT. जर त्यांनी मेन्शन केले रिएक्शन गॅशियस स्टेट मध्ये आहे म्हणजे जे काही रिएक्शन आहे ती गॅशियस स्टेट मध्ये आहे तर तुम्हाला ही सगळी लांबड लावायला लागते. आपल्याला काय म्हणायचं हा वी नो दॅट डेल्टा H is equals to delta U plus P delta V. Okay, so if a reaction is occurring in a gaseous state, then we know that PV is equals to what? NRT. So PV1 is equals to N1RT, PV2 is equals to N2RT. Value टाका है. हा आणि ते तर दाखवाय अंडर व्हॉट कंडिशन तुमचं डेल्टा H इज इक्वल्स टू काय येणार आहे तर डेल्टा U. हे सगळं एक्सपेक्टेड असते. मी काय सांगते लक्ष द्या. आता म्हणजे मला असंही समजलं ना की मला असं माहित होतं की वर्क डन इज इक्वल्स टू काय असते तर मायनस पी डेल्टा काय असते तर V. तर मायनस पी डेल्टा V च्या इथं मी काय लिहू शकते मायनस डेल्टा NRT पण लिहू शकते. वर्क डन हे जे आहे ना वर्क डन इकडे बघा काय हे जे वर्क डन आहे ना का असं आलं तर PV इज इक्वल्स टू काय होतं तर NRT आणि P डेल्टा V इज इक्वल्स टू काय होतं तर डेल्टा NRT फॉर अ रिएक्शन ऑकरिंग इन for a reaction occurring in a gaseous state. जर एखादी रिएक्शन गॅशियस स्टेट मध्ये होतीये तर W इज इक्वल्स टू काय येणार आहे तर मायनस डेल्टा NRT. म्हणजे जर N2 ग्रेटर दॅन N1 आहे मी काय सांगता ऐकून घ्या जर N2 ग्रेटर दॅन N1 आहे तर W तुमचं काय येणार आहे तर नेगेटिव्ह. W नेगेटिव्ह येणार आहे म्हणजे काय झाला तर वर्क ऑफ काय झाला एक्सपान्शन आणि वर्क ऑफ एक्सपान्शन कधी होत आहे वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. समझ में आ रहा है. अभी नेक्स्ट ह्याचं उलट काय असणार आहे N2 स्मॉलर आहे आणि N1 ग्रेटर आहे त्यावेळी W तुमचं काय येणार आहे पॉझिटिव्ह. ह्याला वर्क ऑफ काय म्हणणार आहे ह्याला वर्क ऑफ कॉम्प्रेशन म्हणणार आहे आणि वर्क ऑफ कॉम्प्रेशनला बायच्या जागी ऑन आणि ऑनच्या जागी बाय येते फक्त एवढंच फरक असते बाय आणि ऑन. मग इथं काय येणार आहे वर्क डन ऑन द system by the what रे बाळांनो by the surrounding. Work done on the system by the surrounding. समझ में आया यहाँ तक yes or no? This is all about enthalpy. Okay, लिहून